मित्र हो नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण या व्हिडिओमध्ये दासबोध या ग्रंथातील 5वा समाज संत स्तवन हा भाग बघणार आहोत। तर आपण अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्र हो, मागील भागात आपण सद्गुरु स्तवन हा समास पाहिला। आता आपण संत स्तवन बघणार आहोत। तर परमार्थाला आधारभूत अशा सत्पुरुषांना आता मी नमस्कार करतो। सामान्य जनांना गुप्त असलेले आत्मज्ञान त्यांच्यामुळे प्रगट होते। अत्यंत दुर्लभ असणारे व ज्यांचा लाभ झाला म्हणजे मोठे अपूर्व वाटते असे परब्रह्म सत्संगतीच्या योगाने सुलभ होते। परब्रह्म वस्तू तर प्रगटच आहे, पण पाहायला गेले तर स्थूल दृष्टी असलेल्यांना कोणालाच दिसत नाही। अनेक साधनांचे कष्ट केले तरी प्राप्त होत नाही। मोठमोठे परीक्षावंत येथे चुकतात की चांगले डोळस असून आंधळे बनतात। ते आत्मवस्तू पाहत असताना ती आत्मवस्तू सापडत नाही। दिव्याच्या योगाने आत्मवस्तू दिसत नाही किंवा दुसऱ्या प्रकाशाने ती सापडत नाही। 16 कळांचा पूर्ण चंद्र किंवा कलाराशी असा प्रखर सूर्य हे दोघेही ती वस्तू दाखवू शकत नाही। ज्याच्या प्रकाशाने अणुरेणूसारखे अनेक सूक्ष्म पदार्थ दिसतात असा सूर्य, पण तो सुद्धा परमसूक्ष्म अशी परमवस्तू दाखवू शकत नाही। अशी परमात्म्य वस्तू साधू संतांच्या योगाने साधकांना प्राप्त होते। ज्या आत्मवस्तूच्या प्राप्तीसाठी अनुमान संपले, प्रयत्न थकले व तर्क मंदावले, विवेकाचे बळ चालत नाही, शब्दाची बोबडी वळली, मनाचा चपळपणा कामाशी येत नाही, सहस्रमुखाचा शेषपण तो सुद्धा ज्या वस्तूचे वर्णन करता करता थकून गेला व त्या वस्तूचे वर्णन त्याला करता आले नाही। सर्व काही ज्ञान वेदाने प्रगट केले, वेदाहून वेगळे असे कोणतेच ज्ञान नाही असा तो वेदसुद्धा जी वस्तू कोणालाच दाखवू शकत नाही, अशी वस्तू संत संघाच्या योगाने कळून येते। अशा या संत संघाचा महिमा शब्दांनी वर्णन करील असा कोण आहे। या मायेची कला मोठी आश्चर्यकारक आहे, पण तिला सुद्धा वस्तूची ओळख करून देता येत नाही। अशा या मायातीत अनंत परमात्म्याचा मार्ग संत दाखवतात। वस्तूचे वर्णन करणे शक्य नाही आणि ती परमात्म्य वस्तू म्हणजे संताचे स्वरूप होय, म्हणून संताचे वर्णन करणे कठीण आहे। संत आनंदाचे स्थान आहेत, केवळ सुखरूप आणि अनेक प्रकारच्या संतोषाचे मूळ आहे। तसेच विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची तृप्ती किंवा भक्तीची फलश्रुती असे हे संत आहेत। संत धर्माचे धर्मक्षेत्र म्हणजे धर्म जोपासणारे आहेत। स्वस्वरूपाची ओळख संताच्या ठिकाणी करून घ्यावी किंवा पुण्याची पवित्रमय अशी पुण्यभूमी, समाधानाचे पवित्र मंदिर, विवेकाचा खजिना किंवा सायुज्य मुक्तीचे माहेर हे संत आहेत असे म्हटले तरी चालेल। संताचा मूर्तिमंत निश्चय, जन्म साफल्याचे दृश्य स्वरूप, आत्मप्राप्तीचा परिपक्व समय आणि मोक्षाच्या ऐश्वर्याने विभूषित असे हे संत इतके श्रीमंत आहेत की अगणित दारिद्र्यी जीवांना परमार्थाचे राजे करून सोडतात। जे महान समर्थ असून उदार आहेत ते अत्यंत दानशूर आहेत। श्रीमंतांनाही संतांसारखे आत्मज्ञानाच्या विचाराचे दान करता येत नाही। मोठमोठे चक्रवर्ती राजे पूर्वी झाले, हल्ली आहेत व पुढेही होतील, परंतु त्यापैकी कोणालाही सायुज्यता मुक्ती देता येत नाही। हे औदार्य फक्त संतापाशीच असते। फार काय त्रैलोक्यात जे दान असू शकणार नाही असे आत्मस्वरूपाचे दान फक्त संताजवळच असते, तेच हे दान करू शकतात। त्या संताचा महिमा किती म्हणून वर्णावा, जे परब्रह्म त्रैलोक्याहून निराळे, जे वेदश्रुतीला आकलन होत नाही असे ते ह्या संताच्या कृपेने अंतःकरणात प्रसन्नतेने प्रगट होते असा संताचा महिमा आहे। जी उपमा द्यावी ती कमीच पडते। त्यांच्या कृपाप्रसादाने
मुख्य परमात्माच अंतःकरणामध्ये प्रगट होतो असा हा संतांचा महिमा अवर्णनीय आहे. अशा रीतीने संतस्तवन समास समाप्त झाला. जय जय रघुवीर समर्थ.